नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. आपली नेहमीच सकाळी प्रसन्न असते अशा एका व्यक्तित्वासोबत असते की ज्या व्यक्तित्वाचं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी दिलेलं आहे. समाजासाठी देत असताना त्यात उद्योग विश्व असतं, त्यात अर्थविश्व असतं, कृषी विश्व असतं, एकूणच भोवतालचा सगळा हा असत असतो. असं म्हणतं ज्यांच्या कार्यातून उतरलाय आणि त्या कार्यातनं नवा समाज घडतोय अशा प्रेरणादायी माणसांसोबत आपण बोलत असतो. आज आपण बोलणार आहोत रिलायन्सचे रवींद्र आवटी सर यांच्यासोबत. अर्थात रिलायन्सचे आणि रवींद्र आवटी असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तुम्ही क्षणभर म्हणत असाल की आज हे सर आपल्याला काय सांगणार आहे, ते सर काय सांगणार आहे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात. स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर आपली ओळख चुकीची करून दिल्याबद्दल मी अगोदर आपली माफी मागतो. चुकीची अशासाठी की मराठी मनाला रवींद्र आवटी हे नाव माहिती आहे, एक चांगला लेखक, एक चांगला साहित्यिक, एक चांगला कलंदर कलावंत माणूस म्हणून. पण आता चुकीची कारण ती ओळख फार मोठी आहे. रिलायन्सची आपली जशी ओळख आहे तशी साहित्यिक म्हणून आपली एक ओळख आहे. मुळातला साहित्यिक रवींद्र आवटी आणि त्यांची साहित्य संपदा याबद्दल आधी जाणून घेऊया. मी कोकण मराठी साहित्य परिषदेचं संमेलन समिती प्रमुख आहे. नंतर साहित्य सभा अशा निरनिराळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये आहे आणि जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये डायरेक्टर आहे. परंतु त्याबरोबर मी लेखक आहे. माझे काही पुस्तकं प्रसिद्ध झालेत. अलगत, मागे वळून पाहताना, झटका आणि भटका, पहिला अनुभव. तसेच काही गाण्यांचे अल्बम पण प्रसिद्ध झालेले, काही चित्रपटांना पण मी गाणी लिहिलेली आहे. असं एक साहित्याची आवड आहे आणि निरनिराळ्या साहित्यिकांबरोबर मी रमत असतो. त्यामुळे हा एक दुसरा भाग झाला. म्हणजे खरं म्हटलं तर दुय्यम आहे, पण माझं मुख्य मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आहे. नक्कीच. आता ही झाली कवी मनाची जशी ओळख आहे तशी तुमची दुसरी खरी ओळख म्हणजे आता रवी मनाची. रवी अशासाठी की सूर्यप्रकाश आणि या प्रकाशात रमणारं मन आणि ज्या ऊर्जेच्या दिशेनं, कारण अशी माणसं तुमच्यासारखी असतात जी प्रकाशाच्या दिशेनं जातात आणि माणसं एकटी जात नाही तर आपल्यासोबत इतरांनाही घेऊन जातात. तर त्यातलं तुमचं म्हणजे कवी मनाचं आणि रवी मनाचं असं हे व्यक्तित्व आहे. आज रिलायन्स सारख्या एका समूहाबरोबर काम करताना काही काळापूर्वी रिलायन्स इन्फोकॉमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून आपण कार्यरत होतात, तर ती आठवण आणि आता नेमकं तुम्ही कुठल्या पदावर आहात? आता मी रिलायन्समध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रेसिडेंट म्हणून आहे आणि 4Gचा प्रोजेक्ट मी करत आहे. परंतु त्यामध्ये जेव्हा जसे ऍडव्हान्स प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टमध्ये मी नेहमी असतो. विशेषतः कोकणातल्या प्रोजेक्टमध्ये मी जास्ती रमतो. जवळजवळ साधारण 1980 साली मला शरद पवार ज्या वेळेला वायुदूत विमान होतं त्या विमानाने गेलो आणि मी कोकणाच्या प्रेमातच पडलो आणि मग कोकणातल्या अनेक काही साहित्यिक क्षेत्राबरोबरच निरनिराळ्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने सुद्धा मी त्यांच्याबरोबर राहिलो. प्रदूषण नियंत्रण मंडळात असताना किंवा बेस उपक्रमात असताना निरनिराळ्या इंडस्ट्री पाहिल्या आणि त्या इंडस्ट्री डेव्हलपमेंटच्या दृष्टीने माझी वाटचाल चालू होती. इंडस्ट्री डेव्हलपमेंट खरं तर कोकणसाठी हा शब्द आम्ही फार गैरसमजुतीनं वापरतो आणि इंडस्ट्रीकडे आम्ही समजून न घेतल्यामुळे आज प्रचंड फार मोठे गैरसमज आपले निर्माण झालेत. इंडस्ट्री संकल्पना तुमच्या नजरेतनं नेमकी काय? लोक म्हणतात की अँटी इंडस्ट्रियलिस्ट लोक, कोकणातले लोक अँटी इंडस्ट्रियलिस्ट आहेत. परंतु कोकणामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत या दृष्टिकोनातून माझं नेहमी प्रयत्न असायचे. ज्या वेळेला मी कोकणात गेलो, चौगुले उद्योग समूहामध्ये जेव्हा पोर्ट डेव्हलपमेंट केलं किंवा चौगुले उद्योग समूहाच्या शिपिंगच्या कंपनीत होतो, त्यावेळेला मला कॅप्टन दिलीप भाटकर, चौगुले विश्वासराव चौगुलेंनी मला नेलं आणि त्यावेळेला इथे खूप मोठं स्पुल्लिंग आहे आणि आपण केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी विचार करत होतो. त्यावेळेला माझ्या याला कॉम्पिटिशनमध्ये स्टरलाइट नावाची कंपनी होती, एनरॉन होती आणि त्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने बरेच लोक त्याला विरोध करताना दिसत होते. प्रत्येक ठिकाणी निदर्शनं, प्रत्येक वेळेला हा उद्योग आला नाही पाहिजे, कोकण म्हणजे कॅलिफोर्निया, कोकणचं सौंदर्य टिकलं पाहिजे असं जे लोकांचं म्हणणं होतं ते बघितल्यानंतर मला थोडंसं उदासीनता वाटली की हे काही बरोबर नाही. आपण कोकणामध्ये लोक आले पाहिजेत. एक कोकणातला माणूस LNT मध्ये काम करतो, तो विरारला राहतो आणि पवईला नोकरीला जातो, लटकत जातो, त्याला राहायला घर नाही, कुठल्या तरी खोलीत राहतो. त्यापेक्षा स्वतःचं चांगलं घर कोकणामध्ये आहे, चांगली वाडी आहे, अशा घरात राहत असताना आणि त्यापासून 5 किलोमीटरवरती जर आपली एखादी इंडस्ट्री असेल तिथे जर त्यांनी काम केलं, भले थोडेफार पैसे कमी जास्त असतील पण त्यांनी काम केलं तर त्याचाही विकास होईल, घराचा विकास होईल, तो घराजवळ राहील आणि तिथल्या लोकल लोकांना दृष्टीने सुद्धा खूप काही करता येईल अशा दृष्टीने मी त्या प्रयत्न करत होतो आणि त्या दृष्टीने त्या मुलांना मी उपदेश करत होतो. नक्कीच. आज आपण ज्या क्षेत्रात आहात ते क्षेत्र फार मोठं आहे, म्हणजे ते क्षेत्र इंटरनॅशनली विचार करायचं असंच एक क्षेत्र आहे.
बदललेलं राजकारण आणि राजकारणातल्या बदललेलं कोकणाचं स्थान म्हणजे मी सांगतो बघा, साधारणपणे संरक्षण मंत्री कोकणचे आहेत, अवजड उद्योग खातं कोकणकडे आहे, रेल मिनिस्ट्री आपल्याकडे, या सगळ्याचा विचार करताना आज ही सगळी इंडस्ट्री जर प्रभावीपणे राबली तर पुढील 5 वर्षानंतर आणि तुमच्यासारखी जर गुणग्राह्यता असली, अचूक निवड असली, तर कोकण आणखीन 5-10 वर्षांनी कुठे असेल? अगदी आता जैतापूर प्रकल्प घ्या किंवा आता पोर्ट डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तिथे कोकणचा जो किनारा आहे तो कोकणचा इतका छान किनारा आहे की त्यामध्ये बोटीची फेरी सर्व्हिस सुरू करतो आणि आपण जे ट्रॅफिकमध्ये जे अडकतो त्याऐवजी जर बोटीने जर प्रवास केला तर तो आपल्याला एक सुखदायी पण होतो आणि त्या लवकरात लवकर आपण तिथे पोहोचू शकतो. हा एक भाग झाला, हा प्रवासाचा झाला किंवा टुरिझमच्या दृष्टीने झाला. तिथे चांगले चांगले समुद्र किनारे आहेत, समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या टुरिझमचे हॉटेल्स वगैरे काढू शकतो आणि तिथे चांगले डेव्हलपमेंट करू शकतो. आजकाल चांगल्या प्रकारचे बंगले वगैरे सिस्टीम आहे समुद्राच्या काठावरती वगैरे असेही करू शकतो. या व्यतिरिक्त जे इंडस्ट्रीजचा उपयोग आहे की परदेशाहून जी वाहतूक होते ती ज्या वेळेला बोटीने येतं तर त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशन आपल्याला स्वस्तात तर पडतंच आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मशिनरी वगैरे येतं. जसं जामनगरला मोठ्या प्रमाणात मशिनरी किंवा अहमदाबादमध्ये किंवा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जे इंडस्ट्री आहेत तर त्या दृष्टीने जर विचार केला तर कोकणामध्ये इंडस्ट्री डेव्हलप होणं फार सोयीस्कर आणि चांगल्या दृष्टीने आहे. आज जैतापूर प्रकल्प घ्या, जयगड प्रोजेक्ट घ्या, जिंदाल प्रोजेक्ट घ्या, असे अनेक उद्योग आहेत की ते कोकणातल्या लोकांना उद्योग मिळतात. एक कॅप्टन दिलीप भाटकरने सुद्धा शिप रिपेअर आणि शिप उद्योग याच्यावरती चांगल्या प्रकारे व्यवस्थापन सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांना, गावातल्याच लोकांना तिथेच ट्रेनिंग दिलं जातं आणि तिथेच त्यांना त्या बोटीवरती काम करायला. आज परदेशातली जहाजं तिथे रिपेअर करण्यासाठी येतात. चौगुले उद्योग समूहाने सुद्धा तिथे एक चांगल्या प्रकारचं एक मोठ्या प्रमाणाचं जहाज बांधणी आणि जहाज रिपेअरिंगचं सुरू केलं आहे. जिंदालने आज कॅप्टिव्ह जेटी बांधलेली आहे आणि तिथे सुद्धा एक 4000 मेगावॅटचं मोठ्या प्रमाणात पॉवर प्रोजेक्ट होत आहे. अशा प्रकारचे अनेक उद्योग होऊ शकतात समुद्राच्या माध्यमातून आणि कोकणातल्या लोकांना तिथे उद्योग मिळू शकतात. आवटी साहेब, एक प्रश्न मी आता अतिशय महत्वाचा विचारतो. खरं तर कोकणच्या निमित्तानं हा प्रश्न माझ्याही तेवढाच भावनेचा आहे आणि तुमच्याही भावनेचा असणार, कारण तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला ती जाणीव आहे. एक प्रश्न असा आहे, आता मगासपासून मी तुम्हाला साहित्यिक म्हणून प्रश्न विचारले, उद्योजक म्हणून विचारले, आता मी तुम्हाला पत्रकार म्हणून प्रश्न विचारतो. आज जेवढा बाऊ केला जातो, इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली तर कोकणचं कोकण पण संपेल, ही खरंच गोष्ट आहे? वाटतं तुम्हाला की या ज्या इंडस्ट्री सेक्टर येणार किंवा विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटलाही हे माहिती आहे की हे इंडस्ट्रियल सेक्टर झालं तर निसर्गाला फार मोठा धोका होऊ शकतो की नाही, याचाही अभ्यास सेंट्रलने केला असेल, राज्य बॉडीने केलं. तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारची इंडस्ट्री येणं म्हणजे खरंच निसर्गाला हानी असते? नाही, तुमच्या जागी मी पण लोकसत्तेचा उपसंपादक होतो, नवशक्ती आणि लोकमतमध्ये पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. आणि ज्या वेळेला असा विरोध होता त्यावेळेला मी पत्रकारांच्या दृष्टिकोनातून बघितलं आणि इंडस्ट्रियलिस्टच्या दृष्टीने बघितलं, म्हणजे दोन्ही पण खुर्च्यांवरती मी बसून बघितलं आणि मला असा अनुभव आहे की असं होत नाही. आपण जे म्हणतो की फक्त लोकांना काय मुंबईत राहून कोकणचं सौंदर्य राहिलं पाहिजे असं जे लोकांचं म्हणणं आहे, त्यापेक्षा तुम्ही कोकणातून कोकणाचं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करा. परंतु इंडस्ट्री आल्यामुळे बकाल होईल, तिथलं काही सौंदर्य नष्ट होईल आणि तिथं सगळं पोल्युशन होईल वगैरे, हे जे आहे ना अगदी चुकीचं आहे. याचे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर इथून चेंबूरपासून तर आपली जवळजवळ न्यू बॉम्बेपर्यंत एक अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे, कित्येक वर्षापासून आहे, 40-50 वर्ष झाले, 100 वर्षपर्यंत टिकेल असं त्याचं ते महत्व आहे. पण तिथे कुठल्या प्रकारचा आतापर्यंत कुठला स्फोट झाला नाही, कुठलाही झालेलं नाहीये आणि लोकांच्या मनामध्ये असे उगाच गैरसमज आहे की कोकणात इंडस्ट्री आली की बकाल होईल. उलट लोकांना उद्योगधंदे मिळतील. आज छोट्या छोट्या शेतीवरती लोक जगतात, 4 गुंठे 10 गुंठे याच्यावरती किंवा बागांवरती फक्त जगतात. त्यापेक्षा तुम्ही तर त्याचा व्यापार पण वाढवू शकता आणि आणखीन चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला पण मदत करू शकता. तिथे गेल्यानंतर त्या लोकांना उद्योगधंदे कसे मिळतील, अगदी नोकरी मिळाली पाहिजे असं मी म्हणत नाही, परंतु ट्रान्स सर्व्हिस तुम्हाला करू शकता, हाऊसकीपिंग करू शकता, लँडस्केपिंग करू शकता. नंतर त्याला ज्या इंडस्ट्रीला जे सप्लाय होणारे जे निरनिराळे अलाइड उद्योगधंदे ते तुम्ही करू शकता आणि कितीतरी प्रमाणामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकता. काय असतं की बऱ्याच उद्योगधंद्यामध्ये
कोकणामध्ये म्हणतात की तू IT झालेलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकतो. ठीक आहे, नोकरी नाही मिळत ना, तर अशा प्रकारचे जर उद्योग केले तर तुम्हाला फायदा होईल. उलट नोकरीपेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. मित्रांनो, या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण जसजसे दरवेळेला नवनवीन विषय मांडत असतो. आज इंडस्ट्रियल ग्रोथ जी सेंट्रलच्या डोक्यात आहे, जी राज्य सरकारच्या डोक्यात आहे, त्यातली नेमकी भावना काय हे दुसरी बाजूही आपण तपासून घेतली पाहिजे. आणि दुसरी बाजू अतिशय यथार्थपणे रवींद्र आवटी आपल्यासमोर मांडतात. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय रवींद्र आवटी यांच्यासोबत. सर, मला सांगा की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत की जी सगळी इंडस्ट्रीची जी सेक्टर्स आहेत त्या सेक्टरचा आपण समजून अभ्यासच करत नाही. आज जैतापूरचं नाव इतके वर्ष घेतलं जातंय, दाभोळचं नाव इतकी वर्ष घेतलं जातंय, पिढ्याच्या म्हणजे एक अख्खी पिढी याच्या विरोधात गेली. पण मला असं कधीच आठवत नाही की जैतापूरमध्ये आज जर ऑटोनॉमिक सेक्टर येत असेल, अणुविषयक सेक्टर येत असेल, दाभोळमध्ये वेगवेगळे प्लॅन्ट येत असतील, तर त्यात जाणारा मुलगा हा माझ्या घरचा असावा, अभ्यासक्रम करणारा मुलगा माझा असावा. जाणून बुजून त्या पद्धतीचं शिक्षणाकडे देखील आपल्या कुटुंबांचा कल दिसत नाहीये. या पट्टीत आता भविष्यकालीन येणारे उद्योग, भविष्यकालीन होणारी ग्रोथ पाहता शिक्षणाचा दर्जाही आपण थोडासा बदलला पाहिजे असं नाही का वाटत? उलट इंडस्ट्री आल्यानंतर इंडस्ट्रीनीच स्वतःचे इंजिनिअरिंग कॉलेज काढलेले आहेत, ट्रेनिंग केलेले आहे. चौगुले उद्योग समूहाने तिथे ट्रेनिंग ठेवलेलं आहे. नंतर फिनोलेक्सनी स्वतःचं एक कॉलेज काढलेलं आहे आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्या इंडस्ट्री डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्यांना शिक्षण दिलं जातं. आणि नुसतंच तुम्ही म्हणजे शिक्षण नाहीये म्हणून रडण्यात पॉईंट नाही, तर तिथे त्यांच्याकडे शिक्षण घ्या, शिक्षण घेऊन त्याच कंपनीमध्ये नोकरीला लागा. अशा प्रकारचे किती प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि केवळ लोकल लोकांना म्हणजे भूमिपुत्र ज्यांना म्हणतात त्यांना प्राधान्य दिलं जातं. त्यांना काही हौस नाहीये की परदेशातून लोक आणावेत किंवा मुंबईचेच लोक तिथे डेव्हलप झाले पाहिजे असं नाही. तिथले लोकल लोक आम्ही तर मी बघितलं रिसेप्शनिस्ट अगदी रंग वगैरे सुद्धा हे गोरा रंग नाहीये, परंतु त्यांनी आम्ही रिसेप्शनिस्ट त्यांना डेव्हलप करून स्मार्ट बनवून त्यांना चांगल्या प्रकारचे तिथे नक्कीच इंडस्ट्रीबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज असतो आपल्याकडे आणि तो आपणच प्रामाणिकपणे पसरवलेला असतो की ज्यावेळी इंडस्ट्री येते त्यावेळी त्याच्यासाठी लागणारा जो वर्कलोड आहे हा आपण आयात करतो. खरं तर तिथे असतो, तिथे मिळत नाही, दुर्दैवानं मिळत नाही, आपण त्यांना पुरवू शकत नाही म्हणून तो केवळ कंपनीची गरज म्हणून बाहेरनं आणला जातो. व्यवस्थितपणे जर आपण सगळं त्याचं फॉलोअप्स केला, टर्म्स अँड कंडिशन केला, तर आपण या सगळ्या इंडस्ट्रीचाही सेक्टरचा आपण खऱ्या अर्थानं फायदा जो कंपनीला हवा असतो, जो या मातीला हवा आहे तो देऊ शकतो. हो, देऊ शकतो. एवढंच नव्हे तर इंडस्ट्रीमध्ये काही लोकांची जी आरडाओरड आहे की कोकणामध्ये पोल्युशन झाल्यामुळे आंबे येणार नाही, मासे येणार नाही वगैरे अशी जी ओरडाओरड आहे, पण आम्ही त्याप्रमाणे आम्ही डायरेक्टर ऑफ फिशरीजचे एकपेशीय जेव्हा वनस्पती होतात आणि त्यावेळेला माशांची संख्या कमी होते किंवा एक वर्षी आंबा येतात, एक वर्षी येत नाही आंबा, हे असे काही कारण असतात. परंतु तिथल्या इंडस्ट्री आल्यामुळे आंबे आले नाहीत किंवा फिश आले नाही हे चुकीचं आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारचे चिकूच्या बागा, आंब्याच्या बागा आम्ही डेव्हलप केलेल्या दाखवल्या आहेत. म्हणजे लोकांचं जे म्हणणं आहे त्यामध्ये काय माहितीये का, थोडंसं तिथल्या लोकल लोकांना तितकं नॉलेज असतं असं नाही. काही जण अभ्यास करतात, नाही असं नाही, परंतु त्यांना काही लोक त्यांना इन्स्टिट्यूट करतात, काही नेते लोक त्यांना इन्स्टिट्यूट करतात की आपण आली नाही पाहिजे आणि मग ते विरोध वगैरे हे असं प्रकार आहे तो आम्ही बघितला. आणि मग त्या लोकांना मॅनेज करण्यामध्ये इंडस्ट्री ज्याला म्हणतात कॉर्पोरेट फंड वगैरे जो म्हणतात ना की तो आम्हाला तो युटिलाइज करावा लागतो. परंतु तो चांगल्या दृष्टिकोनातून युटिलाइज करावा, म्हणजे शाळा डेव्हलप करणं, मंदिरांना दिलं, सामाजिक जाणीवेतून जे काही काम करता येईल त्यासाठी युटिलाइज करावं असं मला वाटतं. नक्कीच भरकटवणं फार सोपं असतं, तारणं किंवा सावरणं फार हे जड असतं. आज मित्र हो, लक्षात घ्या, ज्या काही गोष्टी कोकणात येत आहेत किंवा ज्या काही घडत आहेत, कारण महाराष्ट्राच्या जर इतर सेक्टरमध्ये असतील त्या सेक्टरमध्ये जर त्याचे दुष्परिणाम दिसत नसतील तर कोकणात तरी त्याचे दुष्परिणाम दिसू शकतील. हा केवळ गैरसमजुतीवर दावा नको. या येणाऱ्या इंडस्ट्रीला सेंट्रलची धोरणं काही वेगळी असतील, राजकीय पक्षांची धोरणं काही वेगळी असतील, पण तुमची मतं ठरवताना ती सगळी मतं तुमच्या अभ्यासावर ठरवा. त्या अभ्यासासाठी अर्थात सगळे ती यंत्रणा आहे, सरकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः आहात. थोडासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय रवींद्र आवटी सरांसोबत. रिलायन्सचा मोठा प्रोजेक्ट येतो आणि तो रिलायन्स 4G कोकणसाठी एक कसं वरदान असणार आहे?
त्यासाठी ऑप्टिक फायबर आणि निरनिराळे टॉवर्स आम्ही उभे करणार आहे. तिथल्या लोकल लोकांना कॉन्ट्रॅक्ट देणं, त्या लोकांच्या त्याबरोबर तिथल्याच लोकल लोकांना आम्ही तिथे ऑब्झर्व करून घेतो आणि त्या लोकांनाच तिथलं जे निरनिराळे परमिशन्स आहे वगैरे ते सगळं त्यांना काढायला सांगतो. तिथल्याच लोकांना ट्रान्सपोर्टचं कामं असतात किंवा डिगिंगचे काही कामं असतात ती सगळे त्यांना देतो आणि हा 20,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि त्या दृष्टीने ऑल इंडिया बेसिसवरती 4G आल्यानंतर तुमचं जे 17 मिनिटांमध्ये जेव्हा इंटरनेटवरती तुम्हाला कनेक्शन मिळतं ते अवघ्या 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्हाला कनेक्शन मिळणं एवढं फास्ट होणार आहे आणि त्यानंतर केबलिंग वगैरे निरनिराळ्या तुम्हाला कनेक्टिव्हिटी जी इतकी फास्ट होणार आहे आणि तिथे वेब स्टोअर वगैरे या दृष्टीने तिथल्या लोकांना पण जॉब मिळणार आहे. त्यानंतर 4Gच्या जे आता नवीन इक्विपमेंट होणार आहे त्यामध्ये त्यांना कितीतरी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आज इंडस्ट्री आल्यामुळे तिथल्या लोकांना लोकल लोकांना जे उद्योगधंदे करोडो रुपयाचं त्याचे उद्योगधंदे त्यांना मिळणार आहे की सिंधुदुर्गपासून गोव्यापासून जी आमची लाईन येणार ती मुंबईपर्यंत जाणार आहे. तर त्या ज्या रस्ते खणून त्या लोकांना ज्यांच्याकडे जेसीपी आणि काही छोटेफार इंडस्ट्री हे आहेत छोटे इक्विपमेंट त्यांना आम्ही अनेक प्रकारे सहाय्य करून त्यांना काम देणार आहे आणि त्या लोकांनाच त्याचा फायदा होणार आहे की तुम्ही इथेच पिकवा आणि त्याचा फायदा तुम्हीच घ्या अशा प्रकारे. नक्कीच रिलायन्सच्या या योजनेमुळे कोकण आणखीन 10 वर्षात हे किती पुढे जाणार आहे आणि कसा याचा सगळ्यांनी फायदा घेतला तर किती चेहरा मोहरा बदलेल. केबल ऑपरेटर जे आहेत त्यांना कुठलेही स्वतःचं इक्विपमेंट किंवा स्वतःची लॅब किंवा काही ठेवायला नको. डायरेक्ट तुम्हाला हे मिळणार आणि त्याच्यावरती तुम्हाला कमिशन बेसिसवरती मिळणार आहे. सगळं आम्ही करणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा म्हणजे जे मोनोपॉली जरी असली तरी त्या लोकांना त्यातला पार्टनरशिप म्हणून आम्ही त्यांना त्याच्यामध्ये सामावून घेणार आहे की रिलायन्स बरोबर पार्टनरशिप करा. जेव्हा मोबाईल टॉवर आले तर मोबाईल त्याच्यात तुम्ही रिलायन्स बरोबर पार्टनरशिप करा म्हणून पानपट्टीवाल्यापासून तर रिक्षावाल्यापर्यंत सगळ्यांना आम्ही पार्टनरशिप मध्ये रिलायन्स बरोबर पार्टनरशिप करण्याचा आनंद हा मोठाच आहे आणि त्यातून तुम्हाला जो फायदा होतो तोच फायदा महत्वाचा आहे. त्याबरोबरच जे आम्ही छोटे छोटे जे वेब स्टोअर बांधणार आहे तिथे ITA वगैरे झालेले मुलं आहेत त्या मुलांना तिथे डेव्हलप करणार आहे. नसेल तर आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहे. त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे. मार्केटिंगमध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात स्कोप आहे की तो कुठे घरोघर जाऊन निरनिराळ्या इंडस्ट्रीला आहे तर प्रायव्हेट लोकांना सुद्धा त्याचा कसा फायदा होणार आहे हे सगळं त्यांना आम्ही ट्रेनिंग देणार आहे आणि त्यामुळे त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट होणार आहे की त्याला फारसं शिक्षण जरूर नाही परंतु तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर त्या बेसिसवरती तुम्ही कुठे जाऊ शकता हे त्याला कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच खरं तर आमचा ध्यास असतो की कोकण सुवर्ण करावं पण हे एवढं जर तंत्रज्ञान येत असेल ना तर कोकणाचं सुवर्ण नाही तर प्लॅटिनम होणार आहे एवढं मात्र नक्की. मित्र हो, नवनवीन योजना येत आहेत, नवनवीन सगळ्या संकल्पना येत आहेत. या संकल्पनेचा अभ्यासपूर्वक विचार आणि नवनवीन संकल्पनांचं सुरुवातीला अभ्यासपूर्वक जर स्वागत केलं तर आपलं असं म्हणतं कोकण हा बदलायला वेळ लागणार नाही. रिलायन्सच्या वतीनं 4G सेवा लवकरच कोकणात येते आणि ही कोकणचा चेहरा मोहरा बदलेल हे मात्र नक्की. आवटी सर, आज तुम्ही इथं आलात, खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.